गावातल्या मंदिरावरनं गावाला नाव मिळालं. 17 घरं, 2 दुकानं आणि 2 दूध डेऱ्या असलेल्या आपल्या सांगोल तालुक्यातल्या प्रत्येक गावात फिरायच्या सिरीज मधलं हे आहे हनुमंतगाव. गावाचं नाव हनुमंतगाव कसं पडलं या पाठीमागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरात गेल्यावर तिकडे एक नाही तर 5 मूर्त्या होत्या. काय विषय या काकांना विचारलं. 5 कशा पाय? ती पहिला हनुमंत गावात नाव होतं. गावात 5च निघालो होतो. 5 निघालेल्या मूर्ती त्या या मग. निघाल्याला वाटलं गे आणि मग ही पुन्हा पुन्हा काय झाले कोणाला त्यांना मग ती पुन्हा गावाला आणून बसवून पहिलं होतं तसं. म्हणून हनुमंतगाव नाव पडले वे. म्हणजे गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरावरनं गावाचं नाव पडले. गप्पा मारत असतानाच या आजीना कॅमेरा चालू आहे कळालं. आजीनी मला काय माहित नाही म्हणून जागेवरच इग्नोर मारला. हनुमंतगाव फिरत असताना बगल तिकडे पडकी घरं दिसत होती. एक पण नवीन घर असं दिसत नव्हतं. काय विषय म्हटलं. त्यावेळी गावातल्या लोकांनी सांगितलं गावातली जुनी घरं पडल्यामुळे गावातल्या लोकांनी आपापल्या शेतात रानात वाड्या वस्त्यांना घरं बांधली आणि तिकडच राहायला गेली. आणि आता गाव भागात फक्त 17 घरं ज्यात लोक राहतात, 2 दुकानं आणि 2 दूध डेरे आहेत. आता हे किती खरं हे हनुमंतगावकरांनी कमेंट मध्ये सांगा. तिथंच आम्हाला दिसली ही टार्झन द वंडर रिक्षा. पोरांना म्हणलं चला थोडं फिरून येऊया, पण त्यांना माझ्या ड्रायव्हिंग वर काय भरोसा नाही. जाऊ द्या. आता गावातली पडलेली घरं बघून तुम्ही म्हणचाल गाव डबगायला आलेलं असेल. तसला विचार पण करू नका. आणि हे मी का म्हणतोय हे तुम्हाला या गावच्या ग्रामपंचायतचं ऑफिस बघितल्यावर कळल. एखाद्या पॉश घरासारखं असलेलं हे आहे हनुमंतगावचं ग्रामपंचायत ऑफिस. समोर गार्डन टाईप झाडं. विषय हार्ड आहे इकडला. गावच्या प्राथमिक शाळेचा गेट इजून कसा बसा ओलांडला. ग्रामपंचायतनं ठेवलेल्या बाकडावर बसायला गावात लोकच दिसत नव्हती. म्हणून म्हटलं चला आपणच थोडं बसून घेऊया. बाकी हनुमंतगावकरांनी तुमच्या गावाबद्दल प्लीज कमेंट मध्ये सांगा. तर मग चला आपण भेटू अशाच एका नवीन गावात. आमच्या या प्रवासात सोबत फिरायसाठी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या.